नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नवी मुंबईतील NRI परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना डिसेंबर 2024 मध्ये घडली होती. मात्र घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती आणि तिने कुणालाही याबाबत सांगितले नव्हतं. अलीकडेच तिने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडील तातडीने तिला घेऊन पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार नोंदवली. NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मयूर भुजबळ यांनी दिली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणांची विक्री पुन्हा एकदा वाढली आहे. गुजरात आणि तेलंगणामधून मोठ्या प्रमाणात बोगस बीटी बियाणांची चोरटी तस्करी होत असून शेतकरी फसवणुकीला बळी पडत आहे. कृषी विभागाने राळेगाव, मारेगाव, बाभुळगाव आणि नेर तालुक्यांमध्ये कारवाई करून तब्बल 188 प्रतिबंधित बियाणांची पॅकेज जप्त केली असून त्यांची किंमत 2.5 लाख रुपये आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे आमिष दाखवून हे बोगस बियाणे विकले जात आहे. परिणामी शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडतात. सरकारने STBT बियाणांवर बंदी घातली असली तरी शेतकरी त्याचा वापर करत आहेत, कारण उत्पादन खर्च कमी होतो असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणं खरेदी करावं आणि बिल घ्यावं. यवतमाळ जिल्ह्यात 5 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होत आहे. या भागात चांगल्या गुणवत्तेच्या नावाखाली बोगस बियाणांचा बाजार फोफावतोय. नागपूर शहरात सिगरेट, हुक्का आणि अन्य नशीच्या पदार्थांविरोधात नागपूर पोलिसांनी मोठं अभियान उघडलं आहे. ऑपरेशन Xच्या अंतर्गत पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केलाय. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी शहरातील 17 ठिकाणी छापे टाकून तब्बल 43 लाख रुपये किमतीचा मादक पदार्थ व सिगारेट संबंधित साहित्य जप्त केलाय. या दरम्यान 16 गुन्हे दाखल करण्यात आले असून 26 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. टेक्सास स्मोक शॉप नावाने चालणाऱ्या फ्रँचायझीवर देखील पोलिसांची नजर राहिली आहे. या कारवाईचा भाग असलेल्या मिशन एक्सेस हा ऑपरेशन थंडर अंतर्गत राबविण्यात आलाय. या अभियानाचे नेतृत्व नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल आणि त्यांच्या टीमने केलाय. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं की युवांमध्ये निकोटीन सारख्या पदार्थांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतोय. नागपूरच्या गणेशपेठ परिसरात क्रिकेट सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पोलिसांनी कारमध्ये बसून सट्टा लावणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकानं RS हॉटेल समोर केली आहे. कारमध्ये बसून हे दोघं क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेत असल्याचं उघड झालंय. आरोपींकडून 2 मोबाईल फोन, 1 कार, 1 मोपेड आणि 41,110 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 7,21,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. गणेशपेठ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणि इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान नागपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या कपिल नगरमधील एका महिलेनं LOC ओलांडून थेट पाकिस्तान गाठल्याची घटना समोर आल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. ही महिला कारगिल जवळून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली आणि तिथे एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटली. दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून फोन व सोशल मीडियावर संपर्क होता. नागपूर पोलिसांची टीम महिलेसह तिच्या मुलाला अमृतसरहून नागपूरला परत घेऊन आली आहे. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे तपास अधिक गतीने सुरू आहे. रात्री 2:15 दरम्यान विशेष न्यायालयीन सुनावणी घेण्यात आली, कारण सूर्यास्तानंतर महिलेला अटक करण्यास कायद्याने बंदी आहे. पण प्रकरण अतिसंवेदनशील असल्यानं न्यायालयानं विशेष परवानगी दिली. DCP निकेतन कदम यांनी सांगितले की महिलेच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. लवकरच तिला PCR मध्ये कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.